लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील तर थांबा, कारण सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि काही बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बरं, एवढंच नाही, जवळपास 70 लाख महिला थेट योजनेतून बाहेर आले. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एक छोटीशी चूक आणि तब्बल 70 लाख बहिणींचे अर्ज बाद झाली आहेत. या यादीत तुमचं नाव तर नाही ना? तुमचे मार्च आणि एप्रिलचे 1,500 रुपये कुठे अडकले आहेत? नवीन GR मध्ये नक्की काय लिहिलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मला माहिती आहे, गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही सगळे एकाच गोष्टीची वाट पाहत आहात. आमची लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार? सोशल मीडियावरती रोज नवीन बातम्या, रोज नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी म्हणतंय की पैसे येणारच नाही, तर कोणी म्हणतंय योजना बंद होणार आहे. आज मी तुमच्यासाठी कोणतीही हवेतली गोष्ट घेऊन आलेली नाही. आज आपण थेट शासनाचा नवीन निर्णय, नवीन GR आणि बँक खात्यात नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल अगदी सविस्तरपणे बोलणार आहोत. आणि हो, चॅनलवरती पहिल्यांदा चला तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सगळ्यात पहिल्या मुद्द्यावरती येऊया. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात मार्च महिन्याच्या शेवटी जमा झाला होता, बरोबर? त्यानंतर मात्र मार्च महिना गेला, एप्रिल महिना संपला आणि मे महिना उजाडला, तरी अनेक बहिणींच्या खात्यात 1 रुपयाही आला नव्हता. त्यामुळे आपल्या अनेक बहिणी चिंतित होत्या. अरे, सरकारने निवडणुकीनंतर योजना बंद केली नाही ना? तर माझ्या लाडक्या बहिणींनो, मनातून ही भीती पूर्णपणे काढून टाका. योजना अजिबात बंद झालेली नाही. महायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलंय की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. मग प्रश्न असा येतो की पैसे का रखडले होते? त्याचं मुख्य कारण होतं पारदर्शकता आणि EKYC प्रक्रिया. सरकारला असं दिसून आलं की सुरुवातीला घाई गडबडीत लाखो अशा अर्जदारांनी फॉर्म भरले जे या योजनेसाठी पात्रच नव्हते. काही जणांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं, तर काहींच्या घरात सरकारी नोकरदार किंवा 4 चाकी गाड्या होत्या. तसेच अनेकांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नव्हते. हे सर्व गडबड रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजू आणि गरीब बहिणींपर्यंत हा पैसा पोहोचवण्यासाठी सरकारने या 2 महिन्यात संपूर्ण डेटाची कडक पडताळणी सुरू केली होती आणि याच पडताळणीमुळे या हप्त्यांना थोडासा उशीर झाला. आता हे सगळं तर झालं, पण जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती जरा लक्ष देऊन ऐका. ही या महिन्यातील सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट आहे. या संपूर्ण पडताळणी प्रक्रियेनंतर सरकारने राज्यातील जवळपास 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत आणि त्यांचे लाभ तात्पुरती किंवा कायमचे निलंबित केले आहेत. विचार करा, सुरुवातीला या योजनेचे लाभार्थी जवळपास 2,46,00,000 घरात होते, पण आता अंतिम फिल्टर लागल्यानंतर ही संख्या थेट 1,75,00,000 ते 1,77,00,000 वरती आली आहे. बघा, सरकारने अपात्र करण्यामागे मुख्य 3 ते 4 कारणे दिली आहेत. पहिली म्हणजे EKYC न करणे. सरकारने आधी 31 मार्च आणि त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती ठाकरे यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत EKYC करण्याची शेवटची मुदत दिली होती. ज्या महिलांनी या मुदतीत आपल्या अंगणवाडी सेविकांकडून जाऊन किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून EKYC पूर्ण केली नाही, त्यांचे पत्ते कट झाले आहेत. दुसरी म्हणजे चुकीची माहिती भरणं. फॉर्म भरताना अनेक महिलांनी घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का किंवा आयकर भरता का या रकान्यांमध्ये चुकीची पर्याय निवडली होते. प्रणालीने जेव्हा हा डेटा सरकारी रेकॉर्डशी मॅच केला तेव्हा या चुका पकडल्या गेल्या. आणि तिसरं म्हणजे आधार आणि बँक लिंकिंग. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल किंवा बँक खात्यावर तुमचे नाव आणि आधार कार्डवरील नाव यात फरक असेल तर अशा महिलांचे ट्रान्सफर फेल झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही EKYC केलं नसेल किंवा तुमचं बँक खातं वैयक्तिक म्हणजे सिंगल अकाउंट नसेल तर तुम्हाला तातडीने बँकेत जाऊन NPCI मॅपिंग आणि आधार सीडिंग करून घ्यावा लागेल. जॉईंट खातं असेल तर DBT द्वारे पैसे जमा होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आता हे सगळं तर झालं. आता येऊया सर्वात आनंदाच्या बातमीकडे. ज्या बहिणींचे फॉर्म अगदी परफेक्ट आहे, ज्यांनी वेळेत EKYC केलं होतं आणि ज्यांचे बँक खाते आधार लिंक आहे, त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. राज्य सरकारने 14 ते 15 मे 2026 रोजी मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांची निधी
मंजूर केली आहे आणि राज्यातील कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात थेट 3,000 म्हणजे 1,500 रुपये मार्चचे आणि 1,500 रुपये एप्रिलचे एकत्रित जमा होण्याची सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना त्यांच्या मोबाईलवरती बँकेचे मेसेज देखील यायला लागले आहेत. जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच घाबरून जाऊ नका, कारण एकाच वेळी 1,75,00,000 महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. तेव्हा बँकिंग सिस्टीम वरती मोठा ताण येतो. हे पैसे डीबीटी द्वारे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. त्यामुळे काही बहिणींना काल पैसे आलेले असतील, काहींना आज येतील तर काहींना पुढील 2 ते 3 दिवसात नक्कीच मिळतील. आता काही लोक सोशल मीडियावरती अफवा पसरत आहे की सरकारकडे आता पैसे उरलेले नाहीत म्हणून या योजनेचे पैसे उशिरा येत आहे. पण बहिणींनो, या अफवांवरती विश्वास करू नका. या पाडतळणीमुळे सरकारचा एक मोठा फायदा झाला आहे आणि तो म्हणजे गैरफायदा घेणारे लोक बाहेर पडले आहेत. जवळपास 70 लाख अपात्र महिला कमी झाल्यामुळे पूर्वी जो सरकारचा महिन्याचा खर्च जवळपास 3,600 कोटी रुपये होता तो आता 2,655 कोटी रुपयांवरती आला आहे. म्हणजे सरकारचे दर तब्बल 1,000 कोटी रुपये वाचत आहे. हे वाचवलेले पैसे आता खऱ्या आणि पात्र महिलांना वेळेवर देण्यासाठी वापरले जाणार आहेत. शिवाय सरकारने 2026 ते 27 चा चालू अर्थसंकल्पात या योजनेसाठी 26,000 कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे निधीची अजिबात कमतरता नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता सरकारने हे मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केले आहेत आणि पुढेही दरमहा 1,500 रुपये मिळत राहतील. पण या पैशांचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक मोठी सुरक्षा देऊ शकतात, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, घर चालवताना आपण पैशांची बचत करतो, पण अचानक घरात कोणी आजारी पडलं किंवा एखादं संकट आलं तर ही सगळी बचत एका झटक्यात संपून जाते. म्हणूनच या लाडकी बहीण योजनेच्या पैशामधून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी विमा इन्शुरन्स नक्की करून घेतलं पाहिजे. आजकाल खूप कमी पैशांमध्ये उत्तम विमा योजना उपलब्ध आहेत. हे बघा, सगळ्यात आधी विचार करा टर्म इन्शुरन्सचा. जर घरात कमवणाऱ्या व्यक्तीला काही झालं तर पूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं. तुम्हाला वाटेल की यासाठी हजारो रुपये लागतात, तर तसं नाही. फक्त दरमहा 400 ते 500 रुपये एवढ्या कमी प्रीमियम पासून टर्म इन्शुरन्स सुरू होतो. यामध्ये 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स पार्टनर्स उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला तुलना करून तुमच्या बजेट अनुसार प्लॅन निवडता येतो. सध्या तर यावर 15% पर्यंत डिस्काउंट सुद्धा मिळत आहे आणि यामुळे तुमच्या कुटुंबाला थेट कोट्यांवधी रुपयांची सुरक्षा कवच मिळू शकते. म्हणजे आपण नसलो तरी आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. आजकाल हॉस्पिटलचा खर्च किती वाढला हे तुम्हाला तर माहितच आहे. जर तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर दवाखान्याचा खर्च खिशातून करावा लागत नाही. हा विमा सुद्धा दरमहा फक्त 400 ते 500 रुपयांच्या प्रीमियम मध्ये उपलब्ध होतो, जो थेट कोट्यांवधी रुपयांपर्यंतच्या हॉस्पिटलचा खर्च कव्हर करतो. आणि एवढंच नाही, यामध्ये तुम्हाला 25% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या वेळी फक्त 30 मिनिटात क्लेम सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला मदत करण्यासाठी एक स्पेशल डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर देखील दिला जातो, जो हॉस्पिटल मधील सर्व कागदपत्रांची काम सांभाळतो. आणि तिसरं म्हणजे मॅटर्निटी इन्शुरन्स. यामुळे डिलिव्हरीच्या वेळेचा मोठा खर्च वाचतो. यामध्ये कोणता खर्च कव्हर केला जातो ते मी तुम्हाला सांगते. जसे की डिलिव्हरी पूर्वीचे चेकअप्स, डिलिव्हरी रूमचे चार्जेस, डिलिव्हरी नंतरची काळजी म्हणजे पोस्ट डिलिव्हरी केअर, जन्माला आलेला नवजात बाळाची काळजी आणि सिझेरियन सर्जरी लागल्यास तिचा संपूर्ण खर्च. आणि सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे आता तुम्ही या सर्व फायद्यांचा क्लेम तुमच्या गर्भव्यवस्थेच्या 6व्या महिन्यापासून सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला 50,000 रुपये पर्यंतची फिक्स मॅटर्निटी कव्हरेज मिळते आणि सध्या या प्लॅन वरती 25% पर्यंत भारी डिस्काउंट सुरू आहे. बहिणींनो, सरकारने दिलेले हे पैसे जर तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर उद्या येणाऱ्या मोठ्या संकटातून तुमचं घर वाचवू शकतं. तर विचार नक्की करा, कारण सुरक्षित कुटुंब हे सर्वात मोठं सुख आहे. आता हे सगळं तर झालं. तुमच्या मनात पुढचा प्रश्न आला असेल, निकिता, मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये तर आले, मग चालू मे महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार? तर बघा, नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जातो. आता मार्च एप्रिलचे पैसे मे महिन्याच्या मध्यावरती मिळाले आहेत, त्यामुळे मे महिन्याच्या वैयक्तिक 1,500 रुपयांचा हप्ता मे महिन्याच्या शेवटी किंवा जून 2026च्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात वर्ग केला जाईल. यासाठी सरकारकडून पुन्हा वेगळी पाळतणी करण्याची गरज पडणार नाही, कारण आता पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्णपणे शुद्ध आणि तयार झाली आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता अगदी वेळेवर म्हणजेच खटाखट तुमच्या खात्यात जमा होईल. आता आपण काय करूया, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूया, ज्याबद्दल अनेक बहिणी मला कमेंट सेक्शन मध्ये विचारत आहे. आम्ही पात्र आहेत, आमचे आधीचेच सगळे हफ्ते आले आहेत, पण तरीही या वेळेस 3,000 रुपये अजूनही आमच्या खात्यात आलेले नाहीत. मग आम्ही काय करायचं? तर पुढच्या 3 ते 4 दिवसात तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर शांत
शांत बसू नका. तुम्हाला घरी बसून किंवा जवळच्या केंद्रात जाऊन काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. पहिली पायरी म्हणजे अर्जाची ऑनलाईन स्थिती तपासा. सगळ्यात आधी तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या मोबाईलवरती ह्या वेबसाईटवरती अधिकृत पोर्टलवरती भेट द्या किंवा नारी शक्ती दुग्ध ॲप ओपन करा. तिथे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर यादीतील स्थिती किंवा ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. जर तिथे अजूनही अप्रूव्ड दाखवलं असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. याचा अर्थ तुमचा अर्ज सुरक्षित आहे. सरकारकडून पैसे सुटले आहेत. फक्त तुमच्या बँकेच्या बाजूने काहीतरी तांत्रिक अडचण आहे. पण तिथे किंवा पेंडिंग फॉर करेक्शन किंवा डिसअप्रूव्ह दाखवत असेल तर तिथे लाल अक्षरात दिलेलं कारण वाचा की अर्ज का अडकले. जर काही त्रुटी असेल तर ती कागदपत्रे पुन्हा अपलोड करा. दुसरी पायरी म्हणजे बँकेत जाऊन NPCI मॅपिंग आणि आधार सीडिंग तपासा. बहिणींनो, 90% महिलांचे पैसे फक्त आणि फक्त एकाच तांत्रिक कारणामुळे अडकतात. ते म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसते किंवा DBT बंद असणे. तुमच्या बँकेच्या शाखेत जा. तिथे तुमचं खातं आहे. तिथल्या स्टाफशी किंवा मॅनेजरला सांगा मला माझ्या खात्याचे NPCI मॅपिंग करायचे आहे आणि DBT पर्याय सुरू करायचा आहे. ते तुम्हाला एक छोटासा फॉर्म देतील, तो भरून द्या आणि आधार कार्डशी झेरॉक्स जोडा. बँक कर्मचारी ते अपडेट करतील. एकदा का 48 ते 72 तासात तुमचं खातं DBT साठी ऍक्टिव्ह झालं की तुमचे अडकलेले मार्च आणि एप्रिलचे सर्व पैसे म्हणजे 3000 रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा होतील. तर आता मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत का, आणि जर आले असतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुमच्या उपयोगी ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, आईला, मावशीला आणि तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत रहा बॉसवाला मराठी. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.